ह्या व्यक्तीला खूप मजा आली फिरून फिरून. या व्यक्तीला 15 दिवसापासून बघा गाईस पॉपकॉर्न खाणं चाललंय आता. चला चला उतरा उतरा. लाडू एवढं 20 डॉलर हे प्रधान जमा केले. हा बाबा तो ऐसे क्यों लोग नाम रखते बिना मतलब का? लोगों को क्या अक्कल नहीं है क्या? सिर्फ नाम रखने के लिए ही आता है लोगों को, बस इसको नाम रखा उसको नाम रखा. आम्ही आलोय हॉस्पिटलला इकडे जवळच आमच्या इकडे. आता डॉक्टरांना मी बोलून घेतलंय. गुड मॉर्निंग गाईस, इट्स डे 2, दुसरा दिवस. आता घरी जायचा दिवस आहे हा. चालू रिक्षा बघायला बस स्टँडपर्यंत. रिक्षा भेटते का बघू. रिक्षा डायरेक्ट करायची, डायरेक्ट रिक्षा जाम भाडं घेतात. ठीक आहे. आपल्या घरी लाईट नाही, आपली लाईट कापली आहे. एवढं दिवस आता लाईटीचं जुगाड करावं लागेल घरी जाण्याआधी. A few moments later. 1 घंटा पहिले भेटले असते तुम्ही, आता तुम्हाला गाडी दिली असते. फायनली या बड्डेच्या नादामध्ये अशी खाली झालं पाहिजे. खूप फिरलो थकलो. ह्या व्यक्तीला खूप मजा आली फिरून फिरून. या व्यक्तीला 15 दिवसापासून या व्यक्तीची मज्जा चालू आहे. मजा केल्या आणि आता घरी जायचं इच्छाच नाही. हा आज रिक्षात बसले. एक दिवस आपल्या स्वतःची कार असेल. वन डे और डे 1. गाईस निघालोय बसमध्ये बसलो. बघा AC बस आहे. या मॅडमला खूप प्रॉब्लेम होता AC बस आहे तर. मला पण होतं तसा. ठीक आहे, थोडं ॲडजस्ट करावंच लागेल. पाडू नको फक्त. हां हॅलो हॅलो हॅलो. कोणाच फोन आला? चालेल आता 2-3 तास करावं ॲडजस्ट. तुमचं मग घरीच जायचं आपल्याला. घरी सगळे लाडूला बघून खुश होऊन जातील. खूप दिवस झालं बघितलं नाही त्या लोकांनी दिलं. ही भाषा जर समजत असेल तर मला एक्सप्लेन करा कमेंटमध्ये गाईस. काय रे आता डायरेक्ट मंठ्यामध्ये उतरल्यावर ते भेटूया गाईस. हे मूवी टाईपवाला कचरा बघा पहिल्यांदा बघतोय मी असा बाहेर. कचऱ्याचा डोंगर गाईस. जाम परेशान करायला लागले. तिची आई मस्त झोपते आणि मला त्रास देते. रडते ओरडते काय 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 करते नवीन नवीन. खेळायच्या मूडमध्ये पण आता ट्रॅव्हलिंगमध्ये कसं गेलं खेळू देऊ. खाली उतरायचं बोलते. बघा गाईस पॉपकॉर्न खाणं चाललंय आता. बोल ना कुछ. डोकं दुखत आहे. आय नो गाईस ते पॉपकॉर्न इज नॉट गुड फॉर बेबीज पण ना ते ऐकत नाही. थोडंसं आता 1च तास राहिलाय प्रवास. जालन्याच्या पुढे आहेत आम्ही. प्रत्येक वेळेस जिकडे थांबते फ्रेश व्हायला तिकडेच थांबले बस परत. क्या आगे जहाँ से निकले थे वहीं आगे फिर से गाइस. मंठा हेयर हालत मंठामध्ये. चला आता उतरायची बारी आली. 4 वाजले गाईस. आम्हाला मंठामध्ये येता 4 तास 3च तास लागतात असे. पण ते जेवायला वगैरे थांबल्यावर उशीर होतो. चला चला उतरा उतरा. 2 बॅग घ्यायचे. एक पुढे एक मागे माझ्या. बाळ उठलं झोपेतून. खूप दहीन चालले यार माझ्या बाळाचे. कैसा लग रहा आपको आपके गाँव आके? लाडू राम राम राम. वाटोळ आली आमच्या गावात गाईस. अशी हवा आल्यावर ते राम राम बोलतात लहानपणापासून सगळेजण. बाल पूरा बिखरा हो गया है.
चला आता थोडं भाजीपाला घेऊ घरच्यासाठी आणि मग जाऊ. लेट्स गो. आम्ही दवाखान्यात थांबलो, वेट करतो. अंकल येतात घ्यायला. पूर्ण हॉस्पिटलमध्ये पोरीचाच आवाज आहे. बाळ बघा काय करते. काय नाही पिणे कैसे एवढं मोठं झालं. मला दाखव पिऊन दाखव. अरे बापरे. मैं आलो घरी बहुत साफ करना पड़ेगा गाइस. घर बर्तन धो के गए थे. 9:30 वाजले आणि बॅक टू होम अँड बॅक टू द वर्क. मास्टर शेफ प्रज्ञा बनवत आहेत बिर्याणी आणि माझं लाडू बाळ झोपलं इकडे. आणि बॅक टू द झोला छाप कपडास. झोला छाप लुक मध्ये स्वागत आहे परत तुमचं. प्रज्ञा मॅडम परत आल्या टी शर्ट वरती. गाईज मी हिला सांगत राहतो पण ही ना माझं ऐकत नाही. तुम्हीच काहीतरी बोला आता. अरे घर पे कौन सस्ता नहीं टी शर्ट पहना छोड़ दे. कंफर्टेबल है ये. कातिया कंफर्टेबल है ये. फिर भी अरे मैं अपना कंफर्ट देखूं कि अपना अवगढ़पना देखूं. अभी जिसमें मुझे कंफर्ट लगेगा मैं वही पहनूंगी ना. ये बघा गाइस ये असं लोग थोड़ी ना मेरे घर पे काम करने आएंगे. मुझे ही काम करना है ना कंफर्टेबल होके. असं आहे गाइस बघा असं आहे. जिंदगी क्या बचेगी मुझे जब लोगों को ही सुनने लगूंगा. चला गाइस आता भेटूयात नंतर. बाहर जाती हूँ तब तो अच्छा कपड़ा पहनती हूँ ना, शिस्त वाला. कि बेशिस्त जिसे ही रहती हूँ. हाँ बाबा. तो ऐसे क्यों लोग नाम रखते बिना मतलब का. लोगों को क्या अक्ल नहीं है क्या. सिर्फ नाम रखने के लिए ही आता है लोगों को. बस इसको नाम रखा उसको नाम रखा दूसरे पे ही उंगली उठाने आता है. गाइस कोई कुछ देखता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. डिप्रेशन में जा जाके इंसान सुसाइड ही कर ले. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. ऐकतायत ना. एक तो पहले से ही डिप्रेशन में डाला है आधा और डालते रहते. इंसान को खुशी देख नहीं सकता. कोई दूसरा ही इंसान एक दूसरे इंसान को खुश नहीं देख सकता. मैं तो किसी को कुछ नहीं बोलती. कुछ भी पहना भाई मुझे क्या लेना देना. तो बाहर तो अच्छा डिसेंट कपड़ा पहनते हो. बघा यार गाइस. चलो रिलॅक्स ऑल ऑफ यू. रिलॅक्स प्रज्ञा. ऐसा बाल क्यों काटा वैसा बाल क्यों काटा. माय लाईफ माय रूल. मला डोकं दुखतं खूप प्रवास करून म्हणून मी असं करतोय. लाडू झोपले आता. मला वाटतं मी पण झोपून जाऊ. गाडीत बसमध्ये खूप अंग दुखायला लागले पूर्ण. चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि डिस्क्रिप्शन मध्ये 90 में मैं गिर जाती हूँ. 90 में मेरे पैर फंस के मैं गिर जाती हूँ. अब 90 में नहीं जमता मुझे. डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे. फॉलो करायला विसरू नका. माझी लाडूची आणि प्रज्ञाची पण तिकडे पण व्हिडिओज येतात आपले. गाइस प्लीज किसी को इतना भी कमेंट में टॉर्चर नहीं करना चाहिए. इंसान डिप्रेशन में जाके साइड ही कर लेता. मैं दिन रात मेरे को तुम लोग टॉर्चर ही करते हो कमेंट में. इसलिए मैं कमेंट देखना ही बंद कर दिया है मैंने. मैं देखती ही नहीं ना. फोन चलाती हूँ ना कुछ. फोन की दुनिया से दूर हूँ बहुत. ओके फायनल बाय बाय गाईस. माझ्या लाडूला ताप आली आहे म्हणून ती थोडीशी ताप आली. तिला औषध घ्यायला जाणार आहे मी. तो वाजले 4:30. काम हे भात चारायचे तिला. चला मी जातो थोडासा. आणि गल्ला भरला होता. गल्ला फोडलाय प्रज्ञाचा. तर गल्ल्यामध्ये फक्त $20 जमा केले होते. ते $20 तुम्हाला दाखवतो किती झालेत. थोड्या वेळाने दाखवतो. आता मी गाडीमध्ये पेट्रोल टाकून येतो. चला. जस्ट पाऊस येऊन गेलाय आणि खूप छान वाटतंय. म्हणजे खूप दिवसानंतर बाईक हातात घेतली आहे. तर बाईक चालवून खूप छान वाटतंय. लगभग 15 दिवसानंतर बाईक हातात घेतली असेल मी. चालेल आता औषध घेऊ बाळासाठी. यू कॅन सी द वातावरण इज व्हेरी कूल अँड कूल म्हणजे थंड आहे. आणि जस्ट पाऊस येऊन गेलाय. शेतातली कामं सर्वांची चालू झाली आहे तिकडे. मित्रांनो बघा गाईस 9:30 वाजले. गुड मॉर्निंग.
लाडूला खूप जास्त ताप आला आहे, दवाखान्यात जायचं तिला घेऊन. मी पहिले चेक करून होतो दवाखाना उघडा आहे का. खूप जास्त 4-5 वाजेपर्यंत रडत होती ती. आम्ही रात्रभर झोपलो नाही, ती पण झोपली नाही. लाडू आत्ता झोपले दोघे जणी, मी उठले. मी चेक करून तो दवाखाना उघडला. आमच्या इकडे नवीन दवाखाना बनला आहे, बालरुग्णालय. गल्ला काही सोडताना तुम्हाला दाखवलं नाही, एवढी चिल्लर आहे. ही प्रांताने जमा केले होते $20 किती आहे ते आज तिकडे जाऊन मोजेल आणि तुम्हाला सांगतो. बरं, एवढं $20 हे प्रांताने जमा केलेत. ते याला मी नोटमध्ये कन्वर्ट करायला चाललो. म्हणजे माझ्या ओळखीचे दुकानदार आहेत, त्यांना देणार आहे दुकानावर, त्यांच्याकडून कॅश घेतो. चला जाऊ. A few moments later. कॅश डॉक्टर खूप लेट येणार आहेत. लाडू बघा रडून रडून तिची हालत खराब झाली. त्या मेसेज निघणार आहेत बिना आंघोळीचे सगळेजण. आता दुसरीकडे मंठ्याला चाललो. बघा हिचा असा चेहरा बघवत नाही काहीच मला. हिला गाय दाखवतोय मी. बोली ये गायला ये. एवढं त्रास होते तरी तिला काही कळत नाही बिचारी. मला वाटतं काही ट्रॅव्हलिंगमुळे पडली असेल ही आजारी. पण आम्ही काल आलो, काल तर पडली नाही पण आज पडली. आता सध्या कोंबड्या बघणं चालू आहेत. थोडासा मूड ठीक होताना दिसतोय लाडूचा. रात्री आम्ही काहीच 5 वाजता झोपलेत. ती 5 वाजेपर्यंत रडत होती. 2 वाजल्यापासून 3 तास परेशान होत होती आणि आम्ही झोपतच नव्हते अजिबात. कोंबड्या वगैरे बघणं चाललंय तिकडे. आता कोंबड्या कुत्रे ना बाळा. तुला काय एक फार्म खोलून द्यावं लागेल हिला. याच्यासाठी आपल्याला फार्म ओपन करावं लागेल. काही आम्ही आलं आहे हॉस्पिटलला इकडे जवळच आमच्या इकडे. आता डॉक्टरांना मी बोलून घेतलं आहे, ते येत आहेत. इथे अवेलेबल नाही आहेत सध्या डॉक्टर, म्हणजे मंठ्यावरून इकडे येणार आहेत. त्यांचं हे छोटंसं क्लिनिक इकडे ओपन केलं त्यांनी. लाडू आता थोडीशी शांत झाली. मग तिला जे आवडतं तेच आम्हाला करावं लागते, तेव्हा ती कुठेतरी ऐकते आमचं. गोड बाळ माझं. गाईस मी जेवायला खायला आम्हाला पार्सल घेतलं आहे आणि आम्ही जेवलो नाही आहेत, काही बनवलं नाही सकाळपासून. लाडूच्या मागेच आहेत आम्ही दोघंही. सो आता मी चिकन राईस घेतलेत 2 खाण्यासाठी आणि 3 वाजलेत. खूप जास्त भूक लागले पण तरी जेवलो नाही अजून. हे पार्सल घेतलं आहे मी. चाललो आहे आता प्राण्याला तिकडे दवाखान्यातच बसवलं आहे कारण पाऊस चालू आहे. पार्सल मी घेतलं आहे. आता पाऊस थांबला तोपर्यंत पटकन आपण घरी जाऊ रामचिकमध्ये. गाईज आता 5 वाजलेत आणि लाडूला औषध वगैरे पारलेत आणि लाडूचे ताप आता कमी झाले आणि आता ती शांतीने झोपली एकदम. फायनली टेन्शन गेलं आमचं. नाही तर आतापर्यंत आम्ही पार्सल आणलं होतं, ते चिकन राईस आणलं होतं, खाल्लं आणि आता जेवण बनेल आमचं. भेटूया थोड्या वेळानंतर. चालेल चला लेट्स गो. आपला गाईज 50K सेलिब्रेशनचा ब्लॉग बाकीच आहे, येणार आहे लवकरच. त्या बड्डेच्या ह्याच्या सगळ्या धावपळीमध्ये तो ब्लॉग राहून गेला. करू आपण लवकरच. आता सध्याच आमचं थोडं बजेट थोडं हल्लेलं आहे बड्डेमुळे. थोडं बजेट संपलं आहे थोडंसं त्यासाठी. चला गाईज हा बघा सेंटा क्लॉज आमचा. आता आम्ही फिरतोय. थोडंसं बरं लागले, थोडंसं नाही लागले. चलो आम्ही आजी बाबाकडे. A few moments later. काहीच लाडूला औषध एक बाजून झोपू घातलं. इकडे स्क्विड गेम बघणं चाललंय आमचं. बघा किती वाजले, 12 वाजणार. पाय दाबाची रिक्वेस्ट आली तिकडून गाईज. स्क्विड गेमचं लास्ट एपिसोड आता याच्यानंतर. चला गुड नाईट गाईज. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. टेक केअर. लव्ह यू. कीप सपोर्ट. 50K celebration vlog soon. And Q&A pen. Yes.